सर्वच महिलांना साडी नेसायला आवडते। साडी नेसल्यावर आपलं सौंदर्य आणखी खुलून दिसते आणि थोडा असो की वेगवेगळे प्रोग्राम असो, छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये साडी नेसतातच। एकदा असं होते की हिरव्या रंगाच्या साडीवर नेमकं कोणत्या कलरचं ब्लाऊज वेअर करावं ते आपल्याला कळतच नाही। तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हिरव्या साडीवर कोणतं ब्लाऊज परिधान करावं। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप। नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच असाल। तुमच्यासाठी घेऊन आली मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझे चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल। तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ। लेट्स गेट स्टार्टेड। हिरव्या रंगाच्या साडीवर कोणतं ब्लाऊज वेअर करावं तर मी एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता। ब्लाऊज आहे हिरव्या रंगावर चांगलं कॉम्बिनेशन जाते गुलाबी कलरचा ब्लाऊज। गुलाबी कलरचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता हिरव्या साडीवर। हिरव्या कलरच्या साडीवर म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या पॅटर्नची साडी असेल, सिफॉन, जॉर्जेट, क्रेप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कापडमध्ये त्यांनी तुम्ही गुलाबी कलरचा पॅटर्न तुम्ही हिरव्या कलरचा कॉन्ट्रास्ट म्हणून गुलाबी कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसते। अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे, नक्कीच करून बघा। नेक्स्ट आहे पैठणी ब्लाऊज। आता पैठणी ब्लाऊज मी तुम्हाला सांगते, काटा पदराचे हिरव्या कलरचे ते हिरव्या कलरचे पैठणी ब्लाऊजवर हिरव्या कलरचे जे काठ राहते पैठणीवर त्या पॅटर्नच्या तुम्ही ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता। आणि हे पैठणी ब्लाऊज कॉमन आहे आणि तुम्ही सर्व साडीवर चाललं जाते असं पैठणी ब्लाऊज, तर तुम्ही नक्कीच पैठणी ब्लाऊज तुम्ही शिवू शकता आणि हर एक ब्लाऊजवर चाललं जाईल असं ब्लाऊज होऊन जाईल। तर नक्कीच तुमच्या पैठणी ब्लाऊज तुमच्याकडे नसेल तर नक्कीच तुम्ही शिवा आणि परचेस करू शकता। आता पैठणी ब्लाऊज पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि मिशोवर पण अवेलेबल आहे। तुम्हाला मिशोवरमध्ये तुम्हाला पैठणी ब्लाऊज परचेस करायचे असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच चेकआउट करू शकता आणि परचेस करा। नेक्स्ट ब्लाऊज आहे रंगीन ब्लाऊज। नेक्स्ट आहे रंगीन ब्लाऊज। रंगीन ब्लाऊज म्हणजे असे प्रिंटेड येते, ब्रोकेट प्रिंट येते, अशा ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता हिरव्या साडीवर। ते खूप सुंदर दिसते, कॉम्बिनेशन हा वेगळाच कॉम्बिनेशन जाते। ब्रॉकेटच्या आणि रंगीन ब्लाऊज कोणत्या साडीवर वेअर करू शकता नक्कीच तुम्ही कॉटन आणि सिफॉन अशा क्रेप अशा सॉफ्ट कपड्याच्या साडीवर नक्कीच वेअर करू शकता, छान दिसते। आणि ब्रॉकेट प्रिंटवालं ब्लाऊज हिरव्या साडीवर नक्कीच उठून दिसतं। ज्वेलरी पण वेअर करू शकता, छान असं सिल्वर कलरचे बँगल्स वगैरे वेअर करू शकता। ब्रॉकेट प्रिंटेड असेल तर नक्कीच तुम्ही हिरव्या कलरचा साडी नक्कीच वेअर करा। पिवळ्या रंगाचं ब्लाऊज। आता पिवळ्या रंगाचं कसं हिरव्या वेअर करतातच हळदी फंक्शनमध्ये, मेहंदी फंक्शनमध्ये। येलो कलर, ग्रीन कलर असे कॉमन कलर आहे, ते हे वेअर करतातच साडी। जास्त महिला करून हे साडी ग्रीन कलर, लग्नामध्ये पण ग्रीन कलरची साडी वेअर करतात आणि सुवासिनीचा कलर पण मानला जाते ग्रीन कलर। तर तुम्ही अशा कलरची साडी वेअर करू शकता। आणि येलो कलरचं म्हणजे मस्टर्ड कलर, डार्क येलो कलर असे तुम्ही या ग्रीन कलरच्या साडीवर डार्क येलो आणि मस्टर्ड येलो अशा कलरचं ब्लाऊज नक्कीच वेअर करा आणि छान दिसते, खूप सुंदर दिसते कॉम्बिनेशन आणि वेगळंच कॉम्बिनेशन आहे। आणि नेक्स्ट आहे रेड कलरचं कॉम्बिनेशनमध्ये ब्लाऊज। म्हणून हिरव्या रंगाच्या साडीवर येलो आणि रेड हे दोन कलर असे कॉमन कलर आहे की कोणी पण मॅच करतात आणि कॉन्ट्रास्ट म्हणून वेअर करतातच नक्कीच। जर तुम्ही रेड कलरचा ब्लाऊज वेअर कराल तर तुम्ही ग्रीनवाला चुडा पण वेअर करू शकता, ग्रीनवाले ब्रँगल्स, नाहीतर मग रेड कलरचा चुडा पण वेअर करू शकता। गोल्डनवाली ज्वेलरी वगैरे वेअर करा आणि मुखडा वगैरे वेअर करा तर आणखी छान दिसते। जुडा वेअर करा, हेअरस्टाईलमध्ये जुडा पाडा, नाही तर पोनी हेअर करा तर खूप सुंदर दिसते। लुक हा वेगळा लुक येते आणि लग्नामध्ये थोडंसं कॉन्ट्रास्ट लुक, आणखी थोडा वेगळा लुक करायचा असेल तर नक्कीच ह्या ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसते नक्कीच कॉन्ट्रास्ट म्हणून ह्या सर्व ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करा। एवढे ब्लाऊज आहे, एवढ्या ब्लाऊजमध्ये हे ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करा हिरव्या साडीवर, तर नक्कीच तुमच्या साडी ही उठून दिसेल, तुम्ही उठून दिसेल। तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल। आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ नक्कीच सांगा आणि तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह। तोपर्यंत धन्यवाद।